एका मुलीच्या चुकीमुळे अक्षरशः एका व्यक्तीचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। त्या व्यक्तीचा जॉब तर गेलाच, जॉब गेल्यावर तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यानंतर अक्षरशः त्या व्यक्तीने आपली जीवनयात्रा संपवली। नक्की या घटनेत असं बसमध्ये काय घडलं होतं ते पहा। केरळच्या कोझिकोडीमध्ये ही घटना घडलेली आहे। 42 वर्षीय दीपक यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने बसमध्ये व्हिडिओ काढून दीपक यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला। व्हिडिओमध्ये गर्दीच्या बसमध्ये दीपक यांचे कोपर प्रवासातील गर्दीमुळे महिलेच्या छातीला लागलेले दिसले। याच आधारे महिलेने आरोप केले की या महिलेचे नाव शिमजिता मुस्तफा असल्याचे सांगितले जात आहे। मीडिया रिपोर्टनुसार दीपक गोविंदपुरम परिसरात कुटुंबासोबत राहत होते आणि एका टेक्स्टाईल कंपनीत काम करत होते। शुक्रवारी म्हणजे 16 जानेवारी रोजी त्या दिवशी ते बसने प्रवास करत होते। त्याच बसमध्ये ती मुलगी देखील उपस्थित होती। व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातीला दीपक हे मुलीपासून लांब अंतरावर उभे असल्याचे दिसते आणि बस हलत असल्यामुळे संतुलन राखण्यासाठी त्यांनी सीटच्या वरच्या भागाला धरलेले दिसते। व्हिडिओच्या पहिल्या भागात ती मुलगी जी आहे दीपक यांना दुरून दाखवते, मात्र पुढील अँगल बदलतो ज्यात ती मुलगी जी आहे दीपक यांच्या अधिक जवळ उभी असल्याचे दिसत आहे आणि कॅमेरा त्यांच्या कोपराकडे वळवला जातो आणि मग तिनं असं इथं सांगितलं की माझ्यासोबत कशा प्रकारे छळ होत आहे आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो ती पोस्ट करते आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर दीपक यांना प्रचंड धक्का बसतो आणि ते यातून आपली जीवनयात्रा संपवतात। दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की दीपकचे कुटुंब किती हळहळताना त्यांच्या अक्षरशः त्यांचा हंबरडा इथं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे 18 जानेवारी रोजी मग सकाळी दीपक यांच्या पालकांनी त्यांच्या खोलीचे दार ठोठावले, मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती।